श्री गुरुचरित्र अध्याय 13वा मराठी भावार्थ. श्री गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा उदरशूल गेला. श्री गणेशाय नम. सिद्ध म्हणाला, नामधारका, प्रयागातील वास्तव्यात श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत. त्यानंतर ते शिष्यांसमवेत बद्री आश्रमास गेले. तेथून दक्षिण यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले. आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले. त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला. माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली. श्री गुरु म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. ते ऐकून श्री गुरूंचे माता पिता कृतकृत्य झाले. श्री गुरूंची रत्नाई नावाची बहीण होती. तिने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री गुरु तिला म्हणाले, तू पतीची सेवा कर, संसार कर. तुला पूर्वजन्माचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे. तुझा पती तुझा त्याग करून तापसी होईल. तुला कुष्ठ होईल. त्या रोगजर्जर अवस्थेत माझे तुला पुनश्च दर्शन होईल. मग तू गाणगापूर क्षेत्री जा. तेथे भीमा अमरजा संगमावर पापविनाशी तीर्थात स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील. त्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. पूर्वी या ठिकाणी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्य करीत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली. ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची काडी तिच्या दिशेने भिरकवली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या घाताने गाय मरण पावली. या गोहत्येच्या पाप निष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तीत स्नान करण्यास सांगितले. गौतमांनी तपश्चर्याने शिवाला प्रसन्न करून गंगेला मनुष्यांच्या पापक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले. तेव्हा शंकराने गंगा अंशतः अवतीर्ण केली. गौतमांमुळे तिला गौतमी असे नाव पडले. त्यानंतर श्री गुरु गौतमी काठीची तीर्थक्षेत्रे पाहत मंजरिका गावी आले. तेथील माधवारण्य नावाचा भक्त त्यांची नित्य मानसपूजा करीत असे. श्री गुरूंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले. तूही मानसपूजा नित्य करीत राहा. तुला दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल. तुला ब्रह्मलोकी सदती मिळेल. असा त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर श्री गुरु वासर ब्रह्मेश्वर स्थानी आले. तेथील नदीत शिष्यांसह स्नान केले. तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेला एक ब्राह्मण काठावर येऊन गडाबडा लोळू लागला. त्याच्या अन्नाशी उभे वैरच होते जणू. तो फलाहारच करायचा. महिना 15 जेवला तरी पोटदुखी असह्य व्हायची. आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते म्हणूनच हा त्रास होत होता. आता प्राणत्यागाशिवाय या जीव घेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला. श्री गुरूंनी त्याची वेदना जाणली. त्याला बोलावून घेतले. त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. माझ्याकडे औषध आहे. आता तुझे दुखणे गेलेच म्हणून समज असे म्हणून त्याला धीर दिला. त्यावेळी सयनदेव नावाचा एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्री गुरूंच्या दर्शनास आला. श्री गुरु त्याचे गोत्र, मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले, सयनदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहे. याला तुझ्या घरी ने व उडदाचे वडे, सांदणे आणि दुग्धमिश्रित पाकांनांचे उत्तम भोजन दे. सयनदेव म्हणाला, माझ्या घरचे अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक लागेल. श्री गुरु त्याला म्हणाले, उगाच संशय घेऊ नकोस. सांगितल्याप्रमाणे कर. सयनदेव म्हणाला, स्वामी, या ब्राह्मणासमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी येऊन भोजन करून मला उपकृत करावे. श्री गुरूंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी गेला. स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर श्री गुरु आपले शिष्य व उदरशूल झालेल्या त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन सयनदेवाच्या घरी गेले.
संयमदेव आणि त्याची पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली. श्री गुरूंनी त्या दोघांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्री गुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी मनसोक्त जेवला आणि त्यांच्याच कृपाप्रसादाने पूर्णतः व्याधीमुक्त झाला. नामधारका, हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी राहील बरे. अशा पद्धतीने 13वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.